नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक व महिला मेळावा आज दिनांक 17 जुलै रोजी खारघरमधील प्राईम मॉल येथील सभागृहात संपन्न झाला। या मेळाव्यात गरजू महिलांना निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या आणि युवक या मेळाव्याला उपस्थित होते। संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे आणि खासदार सन्माननीय निलेश लंके हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसे आणि प्रदेश उपाध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर या होत्या। तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्याचे यशस्वी आयोजन रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री हर्षल पाटील यांनी केले। तरी सगळे माझ्याबरोबर कायम असतात आणि शेवटपर्यंत राहणार आहे। मी आता बोलले नाही कारण ताई आम्हाला तुमचंच ऐकायचंय, पण तरी पण जाता जाता मी लंके साहेबांना उपक्रम आहे। आम्ही निलेशदारांची आभार व्यक्त करेन की त्यांनी आमच्या महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा, मशिनीच्या माध्यमातून आयुष्यभरासाठी हाताला रोजगार मिळेल ही व्यवस्था त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचा त्यांनी आभार गरजू आहेत त्यांना शिलाई मशीन आहे। आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्यानंतर अगोदर नमस्कार, मी सर्वप्रथम मंचावरील सर्व मान्यवरांचे आभार मानते व सोबत ही राजश्री यांच्या सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते त्यांची मजबूत पकड आहे। राजश्री ताईंच्या माध्यमातून एक अतिशय कार्यक्रम आयोजला घेण्यात आला। महिला सबलीकरण आणि महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं याच्यासाठी शिलाई मशीनचा अतिशय उत्तम कार्यक्रम घेतला। मार्गदर्शक निलेश एकत्र मिळून रोहिणी ताई आणि या सगळ्यांच्या आज जर बघितलं तर महिला सबलीकरणामध्ये या ठिकाणी महिलांनी दारू आणि ड्रग्सवरती आक्षेप घेतलेला आहे। काय भावना व्यक्त करा? भावना ताईंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकारचं वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती, ते महिला सांगत होत्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहेत। तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्सच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून इथल्या सगळ्या महिला भगिनींनी
याचा प्रचंड विरोध केला. काही आजच्या भाषणामध्ये विरोध झाला मला वाटतं त्याच्यात. म्हणजे मी जे तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता ते काही. मी अशा कुठल्याही ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो कायदा असेल त्याच्या विरोधात मी आहे. मला नाही माहिती, मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट. एकतर आणि 5वी नंतर सगळेच हिंदी शिकतात. 3 भाषा 5वी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये, तसं आपल्याच राज्यात आहे. मला असं वाटतं हनी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय, पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे. वारंवार हा विषय येतो. जे काय खरं असेल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर जे के आहे त्यांनाच विचारणं चाहिए. कुठल्याही पक्षामध्ये दर 3 ते 5 वर्षांनी नवीन अध्यक्ष होतो. भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला, काँग्रेसमध्ये झाला. ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतच ना. आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्टर येईलच ना. 1500 रुपये जे महिलांना मानधन दिलं जातं, आजच्या महिलांची मागणी आली की रोजगार द्या आणि त्या माध्यमातून कुटुंब सक्षम होईल. काय भावना व्यक्त करा, राष्ट्रवादी काय म्हणतात? महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने 2100 रुपये करतील सांगावं, 2100 रुपये करावे. आणि ड्रग्ज आणि दारू याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला, महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतायत. आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत. मुलं त्याच्या आहारी जात आहेत. एक पिढी वाया जाईल. त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा. त्यांना फ्री ऑफ प्रशिक्षण दिलं आणि पुढे त्यांना एक कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी आम्ही शिलाई मशीन दिल्या. आणि नक्की भविष्यात आम्हाला महिलांसाठी जे जे काही चांगलं करता येईल आम्ही त्याच्यासाठी सेवेमध्ये आम्ही सगळे लोक तत्पर असतो. असं कुठलंही कागदपत्र नाही की खारघरमध्ये दारू म्हणजे नॉन लिकर झोन आहे आणि असं आता जे वांचक आहे त्याला पालिकेने पोलिस पण दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्षामध्ये या शेकअपच्या ताई सगळ्यात आधी बंद करण्यासाठी सगळ्यात पुढे होतं. आता हे सिस्टीम आहे. आमच्या पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्न करू. शेवटी प्रशासन ठरवेल काय करायचं. महिला सक्षमीकरण ही मागणी खारघर वृत्तीने राहतात की महाराष्ट्रभर करावी असं आव्हान राहिलं. काय भावना? नाही 100% आम्ही खारघरमध्ये आहोत. कालांतराने आमच्या आदरणीय सुप्रियाताईंचा आम्हाला जर सपोर्ट असेल तर आम्ही हे सगळ्यासाठी महाराष्ट्र बाहेर आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो. केलेला आहे. पण स्थानिक आमदार यांनी हा विधानसभेत मुद्दा उठवला होता, पण आयोगाने प्रत्येक उत्तर दिलं नाही. सांगितलं योग्य ती कारवाई करू, पण ते कारवाई करण्यास अजून वेळ लागतो. कारवाई करण्यास वेळ लागतो म्हणजे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की कारवाई करण्यासाठी वेळ का लागतोय. उत्पादन शुल्कापासून आपण सगळीकडे मीटिंग ऑल ओव्हर झालेल्या होत्या, तरी आजही या निर्णयाला काही स्थगिती आलेली नाहीये. विधानसभेत पण त्यांनी लक्षवेधीमध्ये प्रश्न मांडलेला असून सुद्धा त्याला अजूनही विरोध झालेला नाहीये. याचा अर्थ समजून जायला पाहिजे की आपल्याच वडील आपलेच जात असं हे राजकारण चालू आहे, गलिच्छ राजकारण चालू आहे. म्हणजे याचा अर्थ उद्या भविष्यात दारूबंदी होईल की नाही हे सांगता येत नाहीये, पण आम्ही जी आमची लढाई आहे ती कायम परस्पर चालूच ठेवणार आहोत. छान उपक्रम आहे. आज 4 ते 5 महिन्यापासून चालू आहे. आज म्हणजे बऱ्यापैकी आज हर्षल भाऊनी आज जी मेहनत घेतलेली आहे ती आज फळास आलेली आहे. आज सुप्रियाताई सुळे यांचं येणं, भावनाताई घाणेकर या असतील, आपल्या रोहिणी खडसे ताई आहेत, निलेश टंके साहेब आहेत. हे आपल्या या उपक्रमासाठी येणं म्हणजे आपलं भाग्य लाभलेलं आहे आपल्यासाठी. आणि महिला रोजगार हा जो आहे रोजगार हा महिलांसाठी चांगला उपक्रम यांनी राबवलेला आहे आणि त्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे.
विचारा मला. RTI मध्ये तुम्ही माहिती मागितली होती, त्याच्यामध्ये काही माजी नगरसेवकाचं नाव आलं होतं. बरोबर आहे. आणि त्यांनी परत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं होतं की जर माझं खरंच नाव असेल तुम्ही संन्यास घेईल, तर यावर तुमचं संन्यास घ्यायची वेळ त्यांच्यावर कदाचित येणारच आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की ते माझ्या मिस्टरांवर गुन्हा दाखल करणार, आणि आम्ही तर गुन्हा दाखल अजून केलेला नाहीये असं मला वाटतं. कारण आम्हाला कसलीही नोटीस अजून आलेली नाहीये. आम्ही वाट बघतो ती नोटीस आम्हाला कधी येते, पण आम्ही पूर्णपणे त्या तयारीत आहोत त्या नोटीसला उत्तर कसं द्यायचं आणि काय द्यायचं ते. कारण नगरसेवकाचं नाव असल्याशिवाय आज आमदार साहेब एवढे गप्प का आहेत? कारण त्यांच्याकडून त्यांची जी असं आलेलं आहे ते आपल्या नगरसेवकांना काही गोष्टींवर आळा घालत नाहीयेत, पण आम्ही विरोधक म्हणून आम्ही या गोष्टीला विरोध करतो. तर आम्हाला ते लोक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आणि हा दबाव आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आहोत. खरं तर मी तुमच्या सर्वांचे आभार मानेल की एखादी महिला कुठेतरी प्रयत्न करते तेव्हा तुमची सर्वांची साथ मिळते. आणि माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी खरंच मनापासून आभार मानेल की तळागाळातील एखादी महिला प्रयत्न करत असेल तर मोठ्यातला मोठा नेता सुद्धा 4 महिलांसाठी सुद्धा ते आपल्या कार्यकर्त्यासाठी उपस्थित राहतात. त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मी नक्कीच आभार मानेल. खरं सांगायचं तर लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लंके प्रतिष्ठान यांचा आयोजित होता. युवक होते, याच्यामध्ये सगळी महिला आघाडी आम्ही आयोजित केला महिला मेळावा. सुप्रियाताईंना मी सहज बोललो की ताई असा कार्यक्रम घ्यायचा आहे. सुप्रियाताई बोलले तू प्रयत्न करतेस तर तू 4 महिन्यांचा जर मेळावा केला तर मी तुझ्यासाठी उपस्थित असेल, कारण तू जे करते संघटनेचं काम त्या संघटनेला कुठेतरी ताकद दिली पाहिजे. तर तू पुढे चल, आम्ही तुझ्या बरोबर आहे. लंके साहेबांनी लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायश्रीताई तुम्ही पुढे चला, हर्षदला घेऊन तुम्ही पुढे निघा, मी तुम्हाला जिथे अडचण येईल तिथे मी तुमच्या अडचणीला उभं राहील असा एक शब्द दिला. मग आम्ही 4 महिन्यापासून महिलांचे टेलर क्लास घेतले, आरी वर्क क्लास घेतले आणि महिलांना पूर्ण क्लासमध्ये हे केलं, शिकवून काढलं. आणि त्यानंतर मग हा मेळाव्याचा आम्ही तयारी केली आणि 15 दिवसामध्ये हा मेळावा आम्ही केला आणि तो आज यशस्वी झाला. तर आज ह्या मेळाव्यामध्ये विशेषतः महिलांसाठी अशा प्रकारे मशनी दिल्या की अपंग महिला आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आहे, विधवा महिला आहे, गृहिणी महिला आहे आणि घरकाम करणाऱ्या महिला आहेत. महिला ही महिलाच असते, पण अशा प्रवर्गातल्या महिलांसाठी आम्ही मदत करायचं ठरवून त्या महिलांना ती मशीन दिली. आज त्या महिला स्वतः सक्षम व्हायच्या मार्गात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यामागचा आमचा प्रमुख भूमिका अशी होती की खारघरमध्ये एक गारमेंट उभं करायचं, पण ते कशा पद्धतीने करायचं ते अजूनही आम्हाला समजत नाही. परंतु ताई म्हणल्या जो प्रयत्न तुम्ही कराल त्याला मी सहकार्य करेल, जसं तुम्ही कराल त्या परिस्थितीमध्ये मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तर मला 100% अपेक्षा आहे की सुप्रियाताई इथं बसलेल्या सर्व महिलांच्या पाठीशी उभे राहतील आणि महिलांना रोजगार कसा येईल किंवा तो कसा आणता येईल ह्याचा 100% विचार करतील. आणि ते आम्ही अपेक्षाच करतोय आणि त्या करणारच, त्या तसं बोलूनच गेलेत. आणि 2 ते 3 दिवसानंतर सुप्रियाताई बोलल्या की माझ्या ऑफिसला येऊन जा, मी पर्सनल बोलते तुम्हाला. पुढे आता काय त्या बोलतील ना त्यांच्या आज्ञेचं नक्की पालन मी करेन. नमस्कार, मी साधना ढवळे, प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट. आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान आमचे लंके साहेब यांचे आभार व्यक्त करते. आणि आमची मैत्रीण की या त्यांच्या वेळेस नेहमी मी उपस्थित असते, महिलांना आम्ही मार्गदर्शन करत असतो. आमच्या राजश्रीताई कदम मूर्ती छोटी कीर्तिमान अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत जर बोललं तर काही वावगं ठरणार नाही. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमच्या कार्याध्यक्ष आमची माऊली आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी येऊन गेलेला आहे. त्यांचे मार्गदर्शन आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि निश्चितच आम्ही महिला सक्षमीकरण आणि ज्या विधवा महिला आहेत, गोरगरीब या महिलांसाठी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी मशीन वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. आणि निश्चितच आमची छोटीशी सुरुवात आहे आणि इथून पुढे राजश्रीताई असू द्या किंवा इतर आमच्या महिला भगिनी सदोदित मी स्वतःही कोपरखेड्यात राहते. जवळजवळ 25-26 वर्ष राष्ट्रवादीचं निष्ठेने काम केलेलं आहे आणि निश्चितच आम्ही महिलांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहोत आणि त्यांना आधार त्यांचा बनणार आहोत. धन्यवाद. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज खारघरमध्ये हा एक भव्य आणि दिव्य महिला
प्रशिक्षण आणि त्या संदर्भात उभं राहत असणारं जे अरमान आहे महिलांचं गारमेंटच्या संदर्भात जे सुप्रियाताईंनी मार्गदर्शन केलं, रोहिणी खडसे मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, लंके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, या सर्वांच्या मार्गदर्शनातून राजश्री कदम मॅडम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचं जे पाऊल पुढे उचललेलं आहे, तर त्याच्यासाठी खारघरमधील सर्व महिला भगिनींचं राजश्री कदम मॅडम यांना अतिशय चांगलं उत्कृष्ट असं सहकार्य लाभणार आहे आणि राजश्री कदम मॅडमच्या माध्यमातून सर्व महिला सक्षम होतील अशी मला ग्वाही आहे। आणि सुप्रियाताईंनी पण ते सांगून दिलं की तुम्ही प्रशिक्षण घेत असताना अतिशय सूक्ष्म आणि सक्षम व्हा, तुमच्यासाठी एक गारमेंट उभं करण्याचं जे धाडस त्यांनी सर्व महिलांच्या मनामध्ये एक प्रेरणा तयार केली, त्याबद्दल मी विजया मोहिते खारघरमधून अगदी मनापासून सांगू इच्छिते। राष्ट्रवादी पक्ष हा महिला सक्षमीकरण आणि सुप्रियाताईंनी सर्वप्रथम महिला बचत गटाचं जे टार्गेट उचललेलं होतं, आज महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व पक्ष काम करतात, पण जे मुळे रोवण्याचं काम सुप्रियाताईंनी केलं होतं, तर आज खरोखर त्या महिला भगिनी सक्षम होताना आणि खारघरमधील सर्व युवकांचं योगदान महिलांच्या पाठी उभं राहणार आहे। घरातील सक्षमीकरणाचं जे टार्गेट आहे ते महिला तयार करणार आहेत, स्वतः त्या मेहनत करणार आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं खारघरचं स्पेशल गारमेंट NCPच्या माध्यमातून आम्ही उभं करणार आहोत।